वारीचं ॲक्च्युअल महत्त्व काय? त्याच्यानंतर तुकोबारायांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज यांनी ही धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्याच्या नंतर भरताने त्यांच्या पादुका साक्षीला ठेवून अयोध्येचा कारभार केला, त्याप्रमाणे नारायण महाराजांनी असा विचार केला की जरी महाराज आपल्यामध्ये नसतील तरी महाराज चरण पादुकाच्या रूपाने आपल्यामध्ये आहे असं समजून त्यांनी महाराजांच्या पादुका देहूवरून ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला त्या ठिकाणाहून घेऊन प्रयाण करायचं आणि आळंदीला जायचे। आता पालखीमध्ये 2 पादुका, लोक विचारायचे 2 पादुका कोणाच्या, त्यावेळी ते सांगायचे की हे ज्ञानोबा हे तुकोबार आहे। माऊलींची पालखी हैबत बाबांनी ते वेगळ्या वाटेने म्हणजे वेगळी झाली। ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हे भजन तेव्हापासून सुरू झालं। अशी वारकरी म्हणजे नक्की काय? तो वार करतो म्हणजे काय, मारामारी नाही करीत। तो वार कशावर करतो? षड विकारावर वार करतो। काम क्रोध लोभ हे सर्व त्याच्यावर वार करणारा हा वारकरी। वारी म्हणजे येरधार येणं जाणं, मग ती जे करतो तो वारकरी। एकदा वारी चालू झाली की त्याला वार आठवत नाही, तारीख आठवत नाही, घरदार काही आठवत नाही, फक्त पंढरीचा टकळा त्याला लागलेला असतो। कारण या वारीमध्ये कुणाला निमंत्रण नसतं आहे का। आज आपण जर लग्न किंवा काही कार्य करायचं झालं तरी 4 वेळाला पत्रिका पाठवणार, या बरं का संपदा सोहळा नावडे मनाला, त्याच्या भेटी लागे जीवा लागले स्यास। कधी एकादशी येते, कधी पंढरीला जातो। आता मी ऐकतो म्हणजे प्रत्येकाला आता वारीमध्ये येताना सगळ्यांना माऊली म्हणलं जातं, तर असं का? म्हणून पाया पडे कुणाला अभिमान नाही, मी कसा पाया पडू, किती मोठा माणूस असू द्या तो एकमेकाच्या पाया पडतो। आषाढी एकादशीचं महत्त्व काय? कार्तिकी एकादशीचं महत्त्व काय? वारी म्हणजे ॲक्च्युली काय? वारीचं ॲक्च्युअल महत्त्व काय? रामकृष्ण हरी। मी रामदास ज्ञानोबा मोरे, संत तुकाराम देवस्थान पालखी सोहळ्याचा विनेकरी आणि माझी अध्यक्ष। वारीच्या विषयी जर सांगायचं झालं तर पंढरीशी जारे आल्यानं संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाटप आहे उभा भेटीच्या आवडी, कृपाळू तातडी उतावले। हे वारीला का महत्त्व आहे तर पूर्वीच्या काळापासून हे पंढरीच्या वारीची परंपरा शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे आणि या परंपरेप्रमाणे वारकरी ह्या वारीची गळ्यात जीव आणून या वारीची वाट पाहत असतो। वर्षभर त्याला या वारीची आश लागते। संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीची आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी, अशी या वारकऱ्याची अवस्था झालेली असते। आणि म्हणून या वारीला सर्व सोडून वारकरी एक निष्ठतेने या वारीमध्ये सामील होतो। त्याला कशाची आशा नसते। एकदा वारी चालू झाली की त्याला वार आठवत नाही, तारीख आठवत नाही, घरदार काही आठवत नाही, फक्त पंढरीचा टकळा त्याला लागलेला असतो। आणि अशी ही वारीची परंपरा पूर्वी दिंडीच्या स्वरूपाने लोक पंढरपूरला जायचे। माऊलींच्या प्रथमपासून जगद्गुरू तुकोबारायांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा यांनी सुद्धा पंढरीची वारी केलेली आहे। आणि नंतर जगद्गुरू तुकोबाराय हे वैकुंठाला गेल्याच्या नंतर त्यांचे बंधू कान्होबा आणि त्यांचे पुत्र महादेव यांनी काही वर्षे ही वारी चालवली। त्याच्यानंतर तुकोबारायांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज यांनी ही धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्याच्या नंतर भरताने त्यांच्या पादुका साक्षीला ठेवून अयोध्येचा कारभार केला, त्याप्रमाणे नारायण महाराजांनी असा विचार केला की जरी महाराज आपल्यामध्ये नसतील तरी महाराज चरण पादुकाच्या रूपाने आपल्यामध्ये आहे असं समजून त्यांनी महाराजांच्या पादुका देहूवरून ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला त्या ठिकाणाहून घेऊन प्रयाण करायचं आणि आळंदीला जायचे। आणि अष्टमीला आळंदीला जायचे, त्या ठिकाणाहून माऊलींच्या पादुका पालखीमध्ये घालायचे। 2 एक तुकाराम महाराजांच्या आणि माऊलींच्या। अशी 1685 साली ही पालखी तपोनिधी नारायण महाराज यांनी सुरू केली
बर. आता पालखीमध्ये 2 पादुका, लोक विचारायच्या 2 पादुका कोणाच्या, हो. त्यावेळी ते सांगायचे की हे ज्ञानोबा, हे तुकोबरा आहे. हा. म्हणजे आज जरी आपण काय म्हणतो की ज्ञानोबारायांनी पाया रचला, तुकोबाराय कळत झाले, त्याप्रमाणे ज्ञानोबारायांच्या पासून जे संत सर्व धरून शेवटी तुकोबाराय. हा. दोन्हींच्या मध्ये हा पहिला आणि शेवट मध्ये सर्व संत मांदेळी आहेत, त्यांनी सुद्धा वाऱ्या केलेल्या आहेत. हा. परंतु हे पाया आणि कळस हे त्याच्यामध्ये, आणि अशा रीतीने मग त्यांनी सांगायचं की हे ज्ञानोबा तुकाराम, मग ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम हे भजन तेव्हापासून सुरू झालं. अशी ही परंपरा नारायण महाराजांनी 1685 पासून देहूपासून चालू आहे. जे पालखी सोहळा जनक म्हणून नारायण महाराज यांचं नाव घेतलं जातं. नंतर 1832 मध्ये माऊलींची पालखी हैबत बाबांनी ते वेगळ्या वाटेने म्हणजे वेगळी झाली, आणि ही देहूची जी परंपरा आहे तुकोबरायांची ही वेगळी, अशी ही परंपरा पालखीची. ह्या वारीला सर्व वारकरी आम्ही अगदी सगळं तन मन धन हे सगळं आम्ही पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलेले आहे. आम्हाला दुसरं काही आवडत नाही. संपदा सोहळा नावडे मनाला, त्याच्या भेटी लागे जीवा लागले स्यास. हा वारकरी वर्षभर ह्या वारीची अगदी प्राण कंठात वाट पाहतो असतो. अरे वा. कधी एकादशी येते, कधी पंढरीला जातो. अशी ही वारकऱ्याच्या जीवनामध्ये वारी ही एक अभिन्न अंग आहे. आणि वारी म्हणजे एक प्रकारे जगातला एक आश्चर्य, कारण या वारीमध्ये कुणाला निमंत्रण नसतं की या रे बाबा न वारीला आहे का. आज आपण जर लग्न किंवा काही कार्य करायचं झालं तरी 4 वेळाला पत्रिका पाठवणार, या बरं का, या बरं का. आणि परत जेवण, आज जेवण किती मागे किंवा सर्व एवढा खर्च करून लोक गोळा करतो, पण ह्या वारीला कुणाला बोलावलं नाही जात. आपल्या अंतःकरणापासून हे वारी करतो वारकरी. बरोबर. मग त्याला पाऊस असो ऊन असो, आज कालपासून देहूपासून निघाल्यापासून सतत पावसात वारकरी आहे, परंतु तो मागं हटलेला नाही. कारण त्याच्या अंतःकरणात ओढ कशाची, पांडुरंगाची. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, किती असू द्या. आता चिखलात आम्ही बसलोय, केली का आम्ही काही, कारण ही वारकऱ्याच्या ठिकाणी सहनशीलता आहे की काही आपल्याला कुठे जायचंय, त्याला भेटायला जायचंय. म्हणजे या वारीच्या मध्ये 3 प्रकारचं तप होत असते. एक कायिक, वाचिक आणि मानसिक. बर. कायिक म्हणजे आपण आता किती जरी त्रास झाला आपल्या शरीराला तरी आपण मागं हटत नाही, म्हणजे कायिक शारीरिक तप झालं. बरोबर. मुखाने भगवंताचं नामस्मरण करीत दिंडी चालते, म्हणजे वाचिक. आणि मनाने त्याचा धावा करतो. बरोबर. मनाने कधी पंढरीला जाऊ आपण, अशा प्रकारचे हे वारकरी, म्हणजे त्यांच्या अंगामध्ये असलेली तितिक्षा, म्हणजे सर्व सहन करण्याची त्यांची शक्ती आहे. बरोबर. आणि ही शक्ती धारण करणारा हा खरा वारकरी. त्याला वारकरी काय म्हणतात, तो वार करतो. वार करतो म्हणजे काय, मारामारी नाही करीत. तो वार कशावर करतो, षड विकारावर वार करतो. काम, क्रोध, लोभ हे सर्व त्याच्यावर वार करणारा हा वारकरी, म्हणून त्याला वारकरी म्हणलं जाते. असा वारकरी आता पंढरपूरच्या वारीला सर्व सोडून निघालेला आहे. अरे वा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. वारकरी हा शब्द कुठून आला किंवा वारकरी कशाला म्हणले गेले? वारी म्हणजे येरझार, येणं जाणं. वारी म्हणजे येणं जाणं. मग ती जे करतो तो वारकरी. वारी म्हणजे वारी येरझार करतो, म्हणजे वारी करतो तो वारकरी, मग त्याला वारकरी म्हटलं जातं. म्हणजे आता मी ऐकतो म्हणजे प्रत्येकाला आता वारीमध्ये येताना सगळ्यांना माऊली म्हणलं जातं, तर असं का? माऊली म्हणजे एक संतांना ती माऊलीची उपमा आहे. माऊली म्हणजे आईला आपण म्हणतो ना, आईला काय म्हणतो माऊली. तसे ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा माऊली. म्हणून सर्वांना पंढरीशी नाही कोण अभिमान, पाया पडे जन एकमेका, किंवा यारे यारे लहान थोर याते भलते नारे नर. इथं कुणाला अभिमान नाही, कुणी श्रेष्ठ नाही, कुणी लहान नाही. मग माऊली म्हणलं की सर्व एकच राहिले.
तुम्ही संत माये बाप कृपावंत काय मी पतित कीर्ती म्हणजे संतांना उपमा दिलेले माऊलीची. आणि जे संत हे वारकरी जातात त्यांना सुद्धा संतांच्याच ठिकाणी आपण मानलेलं आहे. बरोबर. म्हणून पाया पडे कुणाला अभिमान नाही. मी कसा पाया पडू, किती मोठा माणूस असू द्या तो एकमेकाच्या पाया पडतो. अरे वा. हा ते पण मी बघितलंय, एकमेकाच्या पाया पडतो. एकमेकाच्या. मग पंढरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडे एकच्या. किंवा जाय जाय तू पंढरी, होय होय वारकरी. किंवा अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. अभिमान संपून जातो आणि एक ज्या वेळेला अभिमान जातो ना आपल्या अंतःकरणाचा, मी जातो, मी गेला ना की त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा येऊन राहतो. जोपर्यंत मी हा शब्द आहे ना तोपर्यंत भगवंत तुमच्या जवळ येणार नाही. बरोबर. द्रौपदीने जे धावा केला ना तिला वाटलं की मी रक्षण, पण ज्या वेळेला तिला कळलं की आपल्याच्याने काय, ज्या वेळेला तिने मग मी सोडून दिला भगवंताचा धावा म्हणजे मीपणा, हा जो अहंकार जो आहे हा सगळा आंधळा करतो. बरोबर. अहंकार मनुष्याला आंधळा करतो आणि मग त्या अंधकारामध्ये काहीच दिसत नाही. बरोबर. काम क्रोधाच्या तो अधीन होतो आणि मग भगवंतापासून दूर जातो. जसं एखादं डबडं असतं, एखादा समजा दुकानदार आहे, एका दुकानात एक योगी गेला, डब्यामध्ये म्हणला काय काय आहे, म्हणला ह्याच्यात गहू तांदूळ, आणि ह्याच्यात शेवट तो मोकळा होता तेव्हा म्हणला त्याच्यात श्रीकृष्ण आहे. म्हणला त्याच्यात कसं काय श्रीकृष्ण, कारण म्हणला तो ते डबडं मोकळे. हे डबडं ज्या वेळेला मोकळं होईल ना त्यावेळेला भगवंताचं रूप आपल्या यामध्ये अंत करण्यात येणार. वा. आणि आता वारी करताना असं दैवी अनुभव येतात, तर त्याबद्दल सांगा. कसा अनुभव कसा असतो वारी करताना, किंवा वारी झाल्यावर एकाला काय असा अनुभवायला भेटतं? आता समजा मी एक नवीन म्हणजे आता नवीन पिढीचा माणूस आहे, तर मी समजा आता उद्या वारीला आलो तर मला काय असा वेगळा अनुभव येईल, किंवा मला काय असं शिकण्यासारखं मिळेल? भरपूर अनुभव येणार. माझा अनुभव सांगतो मी. माझं वय किती आहे? वय तरी एक 60च्या वरच असेल. 75 वय आहे माझं. 75? अरे वा. माझा गुडघा दुखतोय. घरी ना गुडघा दुखत होता, पण आतापर्यंत आता थोडा कमी झालाय. पंढरपूर पर्यंत तो कमीच होणार आणि पंढरपूरची वारी करणार हा ठाम विश्वास. ह्याच्यापेक्षा अजून कोणता हे पाहिजे? अहो बघा ना 60, 70, 80 वर्षाची लोक तडतड चालतात. ह्याच्यापेक्षा दुसरा अनुभव काय? कारण त्यांच्या अंतःकरणात त्या परमात्म्याला भेटण्याची ओढ आहे. बरोबर. अनन्यता आहे त्याची. अनन्यता म्हणजे काय की बाकी काय नाही, फक्त ते कशावर ते नाही, फक्त भगवंताशीच एकनिष्ठ. म्हणून त्या वारकऱ्याला हे वारी घडत आहे. म्हणून तो नाही ते जरा तसं नसतं, एवढा पाऊस पडतोय चला माग काय करायचं एवढं भिजून, पण ती त्या अंतःकरण नसते. काय हो जायचं म्हणजे जायचं. हा तेच, कारण की एवढं पाऊस वगैरे असून. आणि मेन म्हणजे जेवण कसं तुम्ही ऍडजस्ट करता एवढे दिवस? सगळे आता एवढं हे मॅनेजमेंट आहे ना, हे सगळं जे तो करून घेतोय. प्रत्येक दिंडी असते ना, दिंडीत समजा 100 माणसं जर असली, समजा तुम्ही मुख्य आहे, मग तुम्ही ते सगळं नियोजन करता. बरोबर. अगोदर वारीच्या अगोदर प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी मुक्काम असतो ना त्या ठिकाणी मग तुम्ही काय करणार, तुमच्या दिंडीला तिथं कोण जेवण देतं मग त्याला जाऊन सांगणार की आम्ही अमक्या तारखेला इथं येणार, एवढी 100 लोक आमचे असणार, तेवढ्यांची जेवणाची सोय करायची. प्रत्येक गावाला असे ज्या ज्या ठिकाणी जे जे जेवण देणार असतात त्यांना मग ते जेवणाची ती सोय होते. गाडी आता वारकरी सामान टाकायला लागते ना, गाड्या पाहिजे. मग ते गाड्या करता पण तुमच्यासारखा एखादा धनिक असेल किंवा देणार असेल वारीला गाडी पाहिजे, घेऊन जा, फक्त डिझेल भरा. हे झालं नियोजन. पाणी एखादा ट्रॅक्टर असतो, मग त्या पाण्याला पाहिजे, घेऊन जा, फक्त त्या डिझेल भरा. म्हणजे अशा प्रकारे हे नियोजन आहे. ते ज्या त्याच्या ह्याचं ज्या प्रत्येक दिंडीचं ज्याचं, मग त्याच्यामुळं मग कसलीही म्हणजे अडचण येत नाही. याची तो करतो
आम्ही देवस्थान म्हणजे आम्ही देवस्थानचीच माणसं आहेत. बरोबर. आम्ही काय करणार, फक्त आमची पालखीची जे आमचं जे आहे हा. पालखी नेणं आणणं बैल जोडीचं काय असेल ते आम्ही नियोजन करतो. हे जे दिंड्यांचे जे नाही दिंड्यांचं ज्याचं त्याचं नियोजन असतं. हा. त्याच्यामुळे त्याचा कुणाला त्रास नसतो. जे ते आपलं आणि जिथं नसेल तो जो दिंडीवाला मालक आहे ना तो मग नियोजन करतो. समजा एखाद्या गावात नसेल पंगत मिळाली की मग तो त्याच्या स्वतःच्या खर्चाने, स्वतःच्या नाही 100 लोक असेल ना की प्रत्येकाकडून 1000 रुपये घेतो तो. देऊ ते पंढरपूर काय खर्च होईल त्याच्याकरता. कारण स्वतः काय एवढं खर्च करून नाही कोणी नेऊ शकत. मग 100,000 रुपये घ्यायचे आणि त्याच्यातून तो खर्च भागवायचा. ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी त्यांनी स्वतः खर्च. म्हणजे अशा प्रकारचं हे नियोजन. आणि आता जसं तुम्ही म्हणले तुमचं वय 75 आहे, तुमचे एवढे गुडघे दुखतात बरोबर. तर तसेच आता किती तुमच्यापेक्षा वयस्कर पण किंवा तुमच्या वयाचे पण आहेत ना. पण एवढं 10-15 दिवस कंटिन्यू चालणं तुमच्या ज्याने कसं होतं? सगळं तो देणारा, तो शक्ती देणारा तो आहे. 4-5 किलो 1-2 किलोमीटर चालले की पाय दुखायला लागतात. तुम्ही एवढे किलोमीटर एवढे दिवस सलग चालता. तुम्हाला सांगू का, आम्ही कार्तिक वारीला सुद्धा जातो. तर 250 किलोमीटर आहे, 8 दिवसात जातो. 8 दिवस. आणि येताना या पौर्णिमेच्या दिवशी निघतो आणि एकादशीला येतो. किती 11 दिवसात. त्यातले 3 दिवस पहिले 40 किलोमीटर आहेत. पहिले 3 दिवस 40 किलोमीटर. अच्छा. नंतर पुण्यामध्ये 2 मुक्काम, 1 पिंपरी, म्हणजे 3 दिवस किती 30 किलोमीटर. आणि बाकीचे 5 दिवस मग मधला अंतर. बघा मग सकाळी 5 वाजता चालू करतो. आषाढी एकादशीचं महत्व काय? आषाढी एकादशीचं महत्व हे पूर्वीपासून या वारीची परंपरा जी होती ना, ते आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी त्याला म्हटली जाते. की भगवंत त्या दिवशी शयन म्हणजे निद्रित अवस्थेमध्ये जातात. त्याच्याकरता मग निद्रित अवस्थेत जातात. पुढे 4 महिने चातुर्मास होतो जो. मग त्याच्याकरता म्हणून हे वारकरी भगवंत झोपी जायच्या अगोदर भेटीला एकादशीला जातात. ही एक त्याची परंपरा आहे. आणि म्हणजे त्याच्यामुळं अशीच एक प्रकारे वारीची परंपरा आहे अशी चालू झाली की भगवंत झोपणार आहेत 4 महिने. मग आपल्याला भगवंताशी संवाद साधता येणार नाही, म्हणून हे आषाढी एकादशी. कार्तिकी एकादशीचं महत्व काय? ज्या वेळेला चैत्र वारीला कृष्णदेवराय यादव हे पंढरपूरला आले आणि त्यांनी भगवंताचं रूप पाहिलं. त्यांना फार आवडलं. त्यांनी त्यावेळेला भगवंताची मूर्ती घेऊन हंपीला गेले. आणि ज्या वेळेला आषाढीला लोक आले ना का पंढरपूरला, भगवंत नाही, सगळे वारकरी म्हणले आता काय करायचं. एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज त्यांनी म्हणले की मी घेऊन येतो भगवंताला. मग ते चालत हंपीला गेले. रात्र झाली, दरवाजा लागलेला. मग तिथं कृष्णदेवरायाने काय केलं, भगवंताला रत्न जडित म्हणजे मंदिर उभारलं आणि भगवंताची मूर्ती आतमध्ये स्थापन केली. संध्याकाळी गेल्यावर दरवाजा बंद होता. हे गेल्यावर दरवाजा उघडला. भगवंताची भेट झाली. भगवंताला म्हणले वारकरी तुझी वाट पाहतात. मग ते म्हणले मी येईन, पण मला घेऊन जायला पाहिजे तू. ठीक आहे म्हणले. मग म्हणले सकाळी जात येतो. त्यांच्या गळ्यात हार टाकला भगवंतानी. आले गे बाहेर. आता पुजारी आला, हार कुठे, सगळे शोधाशोध चालू झाली. मग तो हार कुठे सापडला, या भानुदासांच्या गळ्यात. राजाने त्यांना फाशीची शिक्षा दिली. फाशीला त्या सुळावर अडकवलं का, लाकडाचा सूळ होता. भगवंताचा दावा केल्यावर त्या लाकडी सुळाला पालवी फुटली. आणि मग त्या कृष्णदेवरायाला वाटलं की भक्त आहेत. म्हणले काय इच्छा आहे, म्हणले आम्हाला भगवंताला घेऊन जायचं.
त्यावेळेला मग त्यांनी भगवंताला कार्तिकी एकादशी म्हणजे आषाढीला इथून गेले आणि कार्तिकीला भगवंताला परत कानडा विठ्ठल म्हणतात ना आपण, बरोबर. कानडा विठ्ठल हो. मग तो कानडा विठ्ठल पंढरपूरला आणला. अरे वा. अशी ही परंपरा आहे. अरे वा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण आता आमची पालखी निघायची. चलो तर खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. एक हे पाठवून द्या आम्हाला.